नमस्ते मित्रांनो, गरुड पुराण हे मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचे मार्गदर्शन करणारा पवित्र ग्रंथ मानला जातो. याच पुराणात मृत्यूच्या अंतिम वेळी जर तीळ, गंगाजल, तुळस आणि कुशा या वस्तूंचा स्पर्श किंवा तेथील उपस्थिती त्या व्यक्तीच्या आत्म्याला पापातून मुक्त करते आणि आत्म्याचा पुढचा प्रवास सुखकर बनवते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी त्याच्या मुखात गंगाजल टाकल्याने त्या व्यक्तीचे अंतर्मन शुद्ध होते. गंगेच्या पाण्यात पापाचे शालन करण्याची अद्भुत शक्ती असते. ज्या लोकांचा गंगाजलाला स्पर्श होऊन ते प्राण सोडतात त्यांना नरक यातना भोगाव्या लागत नाहीत आणि त्यांना स्वर्ग लोकांची प्राप्ती होते, असे गरुड पुराण सांगते. मित्रांनो, धार्मिक विधीमध्ये तिळाचा वापर केला जातो. असे मानले जाते की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या घामातून झाली. मृत्यूच्या समयी एखाद्या व्यक्तीच्या जवळ काळे तीळ असणे किंवा त्याचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे आसपासची नकारात्मक शक्ती दूर होते आणि त्या व्यक्तीच्या आत्म्याची पुढची यात्रा कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडते, असे सांगितले जाते. याशिवाय तुळशीला साक्षात विष्णुप्रिया आणि देवीचे रूप मानले जाते. ज्या व्यक्तीच्या मृत्यूसमयी शरीराजवळ किंवा मुखात तुळशीचे पान असते त्या व्यक्तीला यमदूत पीडा देत नाहीत, अशी धार्मिक मान्यता आहे. परंपरेनुसार व्यक्तीचे प्राण जात असताना तिला तुळशीजवळ ठेवले जाते. यामुळे आत्म्याला मोक्षाचा मार्गही मोकळा होतो. शिवाय कुश हे एक प्रकारचे पवित्र गवत आहे. या गवताचा वापर ऋषीमुनी देवकार्यात वापरतात. भगवान विष्णूचा वराह अवताराच्या केशापासून कुशगवताची निर्मिती झाली असे मानले जाते. मृत्यूच्या वेळी व्यक्तीला कुशासनावर झोपवले जाते. त्यामुळे त्याच्या आत्म्याला पवित्रता प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त मिळण्यास मदत होते. गरुड पुराणानुसार या 4 गोष्टी केवळ वस्तू नसून त्या व्यक्तीच्या आत्म्याला संसाराच्या मोहातून मुक्त करण्याचे माध्यम आहेत. याचे पालन केल्याने मृत आत्म्यास खऱ्या अर्थाने शांती मिळते, असे गरुड पुराणात सांगितले आहे.